वरद सामंत आणि प्रूव्ह करून दाखयले की खूप जणांक फकाणां दिसतालो हांव जेन्ना आणि कॉलेजींतल्या भुरग्यांक प्रोग्राम घेतल्या उपरांत प्रत्येकाक नोकरी जायी आणि नोकरेन पगार घेतलो मॅक्झिमम टू मॅक्झिमम गव्हर्मेंटात सुद्धा जरी लागलो तर आज एलडीसीचे काम मेळटा नाजाल्यार तूं जीपीएससी पास जावपाक जाय त्याच्या हायर आणि एलडीसीचो पगार जरी कितलो चडांत चड म्हाका दिसता 40,000 रुपया बरोबर हा म्हयन्याक 40,000 रुपया ओके जावन जावन वर्साचो पगार जातलो कितलो मॅक्झिमम टू मॅक्झिमम 5 लाख रुपया पूर्ण पगार आम्ही खर्च काढलो म्हणजे डेली स्कूटर घेऊन जाल्यार गाडी घेऊन वचोंक जाय ओके स्कूटर घेऊन गाडी घेऊन वचोंक जाय तो सगळो जर काडीत जाल्यार चडांत चड परत हॉटेलांत जेवंक जाय शेनवारचो एकदा पिक्चराक वचोंक जाय आणि कोण तरी मेळटा कॉफी पिवंक वचोंक जाय तो सगळोच काडीत जाल्यार त्याचो पगार 1.5 लाख ते 2 लाख रुपया वर्साक त्याच्या अकाउंटाचेर उरता आणि वरत फाटल्या वर्साचो इन्कम कितलो रे फाटल्या वर्साचो त्याचो इन्कम 60 लाख एका वर्साचो त्यांनी मॅक्झिमम इन्कम कितलो घेतला खबर हा 70 लाख 75 लॅक्स आता तुम्ही म्हणटले त्याका सगळे 75 लाख ज्याने इन्कम घेतला सगळे काढून तुका प्रॉफिट कितलो सगळे काढ शेतकार जे मनायन पगार दिला तो काढ सगळं काढ म्हणजे 75 लाखातले जर सगळे जरी काढले त्यांनी असत जाल्यार त्याका 40 लाख रुपया कमीत कमी हांव म्हणटा वर्साक प्रॉफिट त्याच्या अकाउंटाचेर आणि हो तो म्हाका सांगता म्हणून माझ्या हॉर्टिकल्चर डायरेक्टराक त्याचो पासबुक विचारात त्याच्या पासबुकाचेर 75 लाख रुपया त्याका एका वर्सान अकाउंटात घातल्या त्यांनी सगळ्या लेबरांक आणि मशिनरी पेज करून त्याका 40 लाख रुपया हे त्याच्या अकाउंटाचेर उरला ताका इन्कम टॅक्स लागना इन्कम टॅक्स तुम्ही म्हणटा बरोच पयशे जाता इन्कम टॅक्सान वयतले बरे आणि गेली 6 वर्सां कंटिन्युअसली तो हो इन्कम घेता म्हणजे हांव धरून वयता 40 लाख सोडून दी ओके 30 लाख जरी उरले जाल्यार 17-18 1,80,00,000 रुपया तुम्ही म्हणटाले वरात बेश्टोच दिसता पळयल्यार ताका दिसना 1,80,00,000 रुपया त्याच्याकडे असतले बट 1,80,00,000 रुपया कमीत कमी म्हणजे ताज्या इन्कम हो त्यांनी 6 वर्सांक जोडलो एखादो जर पूर्ण आयुष्यभर जरी सर्व्हिस केली जाल्यार 1 कोटी रुपया अकाउंटाचेर उरप हे खूप कठीण आसा आमची झेडिओ तकली हालयता तुझ्या अकाउंटाचेर 1 कोटी रुपया अजूनही ना इट इज ट्रू इट इज फॅक्ट कारण जो 1 लाख रुपया पगार सुद्धा घेता पळय न्ही म्हणजे हेजो 5 वर्सां उपरांत 1 कोटी रुपया अकाउंटार असं बरो कठीण आसा कारण त्याचो एक्सपेन्सीस तितक्या मोठ्या प्रमाणात आसा हांवें वरदाक आत्तां म्हटलें तुवें म्हाका भाजी दिली आनी 4 दिसाचो खर्च म्हणटा म्हाजो कमी केलो तुवें घरा कडेन सेम भाजी खावपाक जाता असलेले सगळे आमी ओसाड उडयला ओके आणि ओसाड उडोवन आमकां भायले डेली आणि तेय बी आतां पयलीं साखरेचो बाजार आसलो आमच्या हॉटेलांत आतां होणा एक नवो बाजार जाल्लो आहा न्ही ते डेली म्हणजे शेनवारच्या शेनवारा म्हणजे बायल घोवाक सांगता नाजाल्यार बायलूच आपूण वयता लास्टाक आणि तो बाजार हाडपाक लागल्या आमी थोडेशे कम्युनिटी म्हणजे आमी सगळे जाण एकत्र आयले एक म्हणजे आमचे पयलीं रिलेशन बरें जालें नाजाल्यार आमी झगडटाले पयलीं हेची म्हाजी मेर हेवटेन गेल्या मरे तुजी मेर तेवटेन गेल्या ती झगडी पयलीं बंद जाली दुसरी गजाल आमकां सरकारान सगळो तेंको दिलो म्हणजे आमकां 90% सबसिडी जावं ती मशिनरी आसतली फेन्सिंग आसतली इवन दो मागीर खंय तरी चाऱ्या खातीर आसतलें बियाण्या खातीर आसतलें आणि उरलेलो टेक्निकल सपोर्ट आमी कम्युनिटी फार्मिंग केलें म्हणटकूच आमचो झेडिओ किंवा आत्माचो मनीस रेग्युलर तुज्या शेताचेर येवचो पडलो ते पळोवपा खातीर आणि ते रेग्युलर येता तिसरी गजाल इरिगेशन म्हणजे आमचो WRD फाटल्यान बसला उदीक जर तुमकां ना जाल्यार इट इज अ कमिटमेंट आहा तुमकां उदीक थंय हाडून दिवपाकूच जाय आमच्या इरिगेशन सिस्टमांतल्यान तुमकां उदीक दिवचें पडलें त्या ती सरकार कटिबद्ध आसा तुमकां उदीकूय दिवपा खातीर हे कम्युनिटी फार्मिंग जे आसा हे अशा पद्दतीन तेजो खूप म्हणजे प्रायोगिक तत्वाचेर 4 कडल्या शेतकारांनी ह्या 2 मतदारसंघांतल्यान जरी केले जाल्यार 18,000 हेक्टर खाजन लँड आसा 18,000 हेक्टर आणि ती खाजन लँड पडीक आसा ताज्या भायर म्हणजे आनी उरलेले कितले तरी हेक्टर बेश्टें शेत हे खूप मोठ्या प्रमाणात पडीक आसा हांव सगळ्या गोंयच्या शेतकऱ्यांक आव्हान करता की येता त्या बजेटांतल्यान आमी शेता खातीर आणि कम्युनिटी फार्मिंगा खातीर खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करपाची आमची तयारी आसा तुम्ही शेत लावपाची तयारी दवरात की टुरिझम आणि मायनिंग हातूंतल्यानूच इन्कम आहा म्हणून गाडयो घेत आसा लोक आता जर आमच्या हांगा आनी प्रत्येक जण गाडयो हाडपाक लागला त्या 200 असलेल्यो 400 गाडयो जाल्यो काय ताका जाका 50,000 रुपया मेळटाले ते दामू आता 25 मेळटले त्या लोकांक तेजो लोक विचार करिना म्हणून सांगता तो आनीक गाडयो हाडटा म्हणटा उरलेले आनीक 200 गाडयो जर हाडीत पण 50 मेळटा ते 25 मेळटले थोड्या दिसांनी ओके हे हांव प्रॅक्टिकली कित्याक सांगता जेंच्यांनी विकलेल्यो तेंच्यांनी पुरो धाडल्यो गाडयो तांकां खबर ना आनीक गाडयो वाडलो काय तो इन्कम आनीक कमी जातलो म्हळ्यार जर शेत रिवायव केलें जाल्यार तूं फुडल्या जनरेशना खातीर ते दवरता फुडल्या आपल्या नेक्स्ट जनरेशनाक आमी सुपीक जमीन करून दिता आणि त्याचो इन्कम हो अजूनही बी खूप मोठ्या प्रमाणात म्हणून हांवें आतां वरद सामंताकय सांगतालो तुका आमी अंबासिडर म्हणून जो घेतला लोकांक दाखोवपा खातीर तुज्या सारकेले इन्कम मिनिमम 10-10 लाख किंवा 5-5 लाख इन्कम गोंयांतल्या आनीक 25-30 तरुणांनी तरी घेवपाक जाय प्रत्येक तालुक्यान अशा पद्दतीन एक जावपाक जाय म्हाका म्हणल्यार आतां एकटोच तयार जाला जेचे 5 लाख इन्कम जातले पण अशे 12 जाग्याचेर जर 12 जाण आनीक तयार जाले हांव अजूनही म्हजें म्हणणें हांव सगळ्या अपील करता सगळ्या गोंयांतल्या शेतकऱ्यांक की तुमचें शेत पडीक आसा तुमकां जर लावपाचें ना जाल्यार कम्युनिटी फार्मिंगा खातीर जे लावपाक आज तरणाटे फुडें येतात तांकां तुमी एग्रीमेंट करून दियात कोणाचें शेत कोणूच खायना कोण तरी तो येतलो स्क्रॅपवालो आनी तुज्या शेतान कयर दवरता तुका आपूण एक 5,000 रुपया दिता रे म्हयन्याक लोकांक पाड संवय जाल्या रस्त्याक तेकांच्यान 5,000 रुपया खातीर आपल्या शेतान कयर घालून घेतात आणि तो कायमचे म्हणजे हांव तुमकां परत सांगता फुडल्या 50 वर्सां खातीर
तुमच्याही शेताची जमीन पिड्ड्यार करतात आणि उरलेल्या शेतांची जमीन ही तुम्ही कायमची पिड्ड्यार करतात ते आम्ही टॉलरेट करचे ना. हाज्या फुडें स्क्रॅप यार्डां ही आमच्या एग्रीकल्चरात येवपाक जायना हे हांव स्ट्रिक्टली सांगता आनी तेचेर कडक रूल जो आसा पयलीं घेतले. आणि हाज्या खातीर म्हणजे कोण तरी आतां इवन दो टॅनंट आसात त्या टॅनंटांनी लक्षात घेवपाक जाय की ह्यो जमनी जर आमकां टॅनंट म्हणून लावपाक जाय आसत जाल्यार तुम्ही लावच्यो पडटल्यो, तेजी लागवड करची पडटली, ते सेटलमेंट करूं नाकात. माझें म्हणणें आसा की ती जमीन लागवडी खाली हाडात. आम्ही मोठ्या प्रमाणात पळयता की कुमुदादीचे असलेले टॅनंट असतले तांकां ह्यो जमनी मेळ्ळ्या तांच्यांनी परत एकदा ह्यो जमनी म्हणजे हॉर्टिकल्चर असतले बाकीचे सगळे असतले हाज्या वतूंतल्यान लावपा खातीर जर हाडल्यो आसत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीन एग्रीकल्चर डिपार्टमेंट सपोर्ट करपाक तयार असतले. म्हाका खरोखरूच खूब खोस भोगता. पेडण्या आणि काणकोण सांगे केपें हे सगळे शेतकरी विशेष करून आयज आमच्या ह्या ल्हानशा सुर्ला गांवांत आयले